सुरुवातीलाच बातमी पाहूया डोंबिवलीमधील एमआयडीसी मध्ये आता भीषण आग लागल्याचं कळतंय। कारखान्याला ही आग लागली आहे। आगीनंतर स्फोटाचे आवाज देखील आल्याची माहिती आहे। एमआयडीसी मध्ये सध्या धुराचे लोटही पसरले आहेत। तर इंडोमाइन असं या आग लागलेल्या कंपनीचं नाव आहे। डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मध्ये एका कंपनीत आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। डोंबिवलीच्या एमआयडीसीत कारखान्याला भीषण आग लागली। आगीनंतर स्फोटाचे आवाज देखील आल्याचं कळतंय। तर एमआयडीसी परिसरात यावेळेस धुराचे लोटही पसरल्याची आपण दोन दृश्य पाहतोय। इंडोमाइन असं या आग लागलेल्या कंपनीचं नाव आहे। डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मध्ये एका कंपनीत भीषण आग लागली आणि आगीची माहिती मिळताच या ठिकाणी अग्निशमन दलाच्या काही गाड्या देखील घटनास्थळी दाखल झाल्याचं कळतंय। डोंबिवलीच्या एमआयडीसीत कारखान्याला भीषण अशी आग लागली। ही दुसरी आग म्हणावी लागेल। अवघ्या काही दिवसांपूर्वीच एमआयडीसी मध्ये अजून एका ठिकाणी स्फोट झाला होता, आग लागली होती आणि त्याच नंतर आता पुन्हा एकदा डोंबिवलीच्या एमआयडीसीत कारखान्याला भीषण अशी आग लागली आहे। आगीनंतर धुराचे लोट ही आता परिसरात पसरल्याचे बघायला मिळतात। तर इंडोमाइन असं आग लागलेल्या कंपनीचं नाव आहे। डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मध्ये एका कंपनीत अचानक आग लागली आहे। तर प्राथमिक माहिती समोर येत असताच यावेळेस अग्निशमन दलाच्या गाड्या देखील घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। तर डोंबिवलीच्या एमआयडीसी मध्ये भीषण अशी आग लागली आहे। आगीनंतर स्फोटाचे आवाज देखील येत असल्याची माहिती सध्या दिली जाते। एमआयडीसी परिसरात धुराचे लोटही पसरले आहेत। इंडोमाइन असं या आग लागलेल्या कंपनीचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे। एमआयडीसी फेज 2 मध्ये एका कंपनीत प्राथमिक आग लागल्याची माहिती समोर आली आहे। तर आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या देखील घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। डोंबिवलीमधली ही दृश्य आहे। डोंबिवलीच्या एमआयडीसी कारखान्याला आग लागली आणि या आगीनंतर स्फोटाचे आवाज देखील आल्याची माहिती कळते। एमआयडीसी परिसरात यावेळेस धुराचे लोटही पसरलेत। इंडोमाइन असं आग लागलेल्या या कंपनीचं नाव आहे। डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मध्ये एका कंपनीत भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। हे दृश्य आपण पाहतोय किती भीषण अशी आग असू शकते। या आगी संदर्भातली प्रत्येक अपडेट आपण जाणून घेणार आहोत। या ठिकाणी भीषण असे धुराचे लोट देखील पसरले आहेत। अग्निशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून सध्या आगीवर शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत नियंत्रण मिळवण्याचे। डोंबिवलीच्या एमआयडीसी मधली ही दृश्य आपण बघतोय। या ठिकाणी धुराचे लोट पसरले आहेत। आग लागल्यानंतर या ठिकाणी स्फोट देखील झाल्याची माहिती या ठिकाणचे नागरिक सांगतायत। डोंबिवलीच्या एमआयडीसीतील एका कारखान्याला भीषण अशी आग लागली आहे। आगीनंतर स्फोटाचे आवाज आल्याची देखील माहिती कधी या संदर्भात थेट घटनास्थळी जाऊयात। आमचे प्रतिनिधी अमजद खान आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। अमजद, नेमकी कशामुळे आग लागली आहे, काही कारण समजू शकलंय का? वर्षा एमआयडीसी मधील फेज 2 हा परिसर आहे। या परिसरात जी वर्षा हेड ही कंपनीचं नाव सांगितलं जाते। आता या कंपनीला 10:15 सुमारास आग लागली। आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, कारण की ही केमिकल कंपनी आहे। या कंपनीमध्ये रिएक्टरचा देखील वापर केला जातो। मात्र कारण अद्याप असले तरी या कंपनीला भीषण आग लागली आहे आणि या कंपनीची आग दुसऱ्या कंपनीला पसरली आहे। मालदे या कंपनीला देखील आता आग लागली आहे। सध्या जी पोलिसांनी माहिती दिली, या कंपनीत जेव्हा आग लागली काम सुरू होतं त्यात मोठ्या प्रमाणात एक कामगार वर्ग होता। आता सध्या या कंपनीमध्ये जी माहिती समोर आली आहे की कंपनीमध्ये जे कामगार होते तर आपण पाहतोय काही तांत्रिक कारणांमुळे अमजद यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। मात्र आपण या आगीची भीषणता पाहू शकतो। डोंबिवलीच्या एमआयडीसी कारखान्याला भीषण अशी आग लागली। आगीनंतर स्फोटाचे आवाज देखील आल्याचं कळतंय। एमआयडीसी परिसरात यामुळे धुराचे लोट देखील पसरलेत। इंडोमाइन असं आग लागलेल्या कंपनीचं नाव आहे। डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मध्ये एका कंपनीत भीषण अशी आग लागली आहे। प्राथमिक माहिती समोर आल्यानंतरच या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या देखील घटनास्थळी दाखल होऊन सध्या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। डोंबिवलीच्या एमआयडीसी मध्ये कारखान्याला भीषण अशी आग लागली आहे। अवघ्या काही दिवसांपूर्वीच डोंबिवलीत आग लागली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी आग लागल्याची घटना घडली आहे। एमआयडीसी कारखान्याला एक आग लागल्याची एक प्रकार या ठिकाणी समोर आला। आगीनंतर स्फोटाचे आवाज देखील आल्याचं कळतंय। तर एमआयडीसी परिसरात यावेळेस धुराचे लोटही पसरलेत। इंडोमाइन असं या आग लागलेल्या कंपनीचं कळतंय नाव। तर डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मध्ये एका कंपनीत भीषण अशी आग लागली आहे। प्राथमिक माहितीनुसार या ठिकाणी सध्या तरी कोणती जीवितहानी झाली असल्याची माहिती देण्यात आली नाहीये। मात्र या ठिकाणी भीषण अशी आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या ठिकाणी सध्या
अग्निशमन दलाच्या गाड्या देखील दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.